की ग्रामसुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी यावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्रामस्वराज्य घडवाया. यावर्षी 2024ची विधानसभा लढवणार आहोत. मी मागच्या वर्षी रिंगणामध्ये नव्हतो. वर्धा विधानसभेची तिकीट ही काँग्रेस पक्षाला मागितली. काँग्रेसचं जे सगळ्यात पहिलं इलेक्शन होतं खासदारकीचं, ते सुद्धा माझ्या घरून आर्वीतून लढल्या गेलं आहे. नक्कीच पक्ष माझा विचार करेल अशी मला शाश्वती आहे. जेव्हा विधानसभा येईल तर लोक नवीन नवीन येणारच आहे. प्रत्येक फक्त इलेक्शन आल्यानंतर काही लोक ग्राउंडवर येऊन काम करायला लागतात. असे बरेच लोक आहे की ते फक्त राजकीय लालसेपोटी राजकारणात येण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला अधिकार आहे पक्षाला तिकीट मागायचा. राजकारणाला गजकरण करणारे कोण आहेत? चांगल्या लोकांना राजकारणामध्ये जावं लागतं. पण म्हणू शकतो भांडून ते मेडिकल कॉलेज आपल्या एरियामध्ये नेलं. मला असं वाटतं त्यावेळेस आपल्या प्रतिनिधीने जर हा मुद्दा तेव्हा इफेक्टिव्हली मांडला असता ते ऑलेज आपल्याला इथे रिटेन करता आलं असतं. संविधानामध्ये असं कुठेच लिहिलं नाही की राजकारण हा अर्निंग सोर्स आहे. प्रतिद्वंदी ते माझ्यासमोर राहतील, ते माझे प्रतिद्वंदी नसून या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचे प्रतिद्वंदी आहेत. सर्व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे हा विचार एका लोकप्रतिनिधींनी करायचा. नमस्कार, डॉक्टर सचिनजी पावडे. आपलं दणकाच्या 2024चा विधानसभेचा जो आखाडा आहे यामध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. सगळ्यात पहिला थेट प्रश्न आपल्यासाठी हा आहे की मागील वर्षी पण आपण रिंगणात होते, यावर्षी पण आपलं नाव सतत सुरू आहे, तर आपण यावर्षी निवडणूक लढत आहात का? नमस्कार. सर्वप्रथम मी आपलं मनापासून आभारी आहे की आपण मला आपल्या या चॅनलवरती बोलायला संधी दिली. आपला जो प्रश्न आपण मला विचारला आहे की 2024ची विधानसभा आपण लढवणार आहे का, तर होय, मी यावर्षी 2024ची विधानसभा लढवणार आहोत. आणि जो आपला प्रश्न होता त्याला पूरक की आपण मागे 2019मध्ये तयारी केली होती किंवा रिंगणात होता, तर काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या पाहिजे. मी मागच्या वर्षी रिंगणामध्ये नव्हतो, मी फॉर्म पण भरला नव्हता, पण सगळे जे आमच्या सोबतची मंडळी होती त्यांची अशी इच्छा होती की आपण लढायला पाहिजे. त्यासाठी त्या अनुषंगाने चर्चा झाली. परंतु जेव्हा आपण बेसिक परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं की सध्या आपण विधानसभेसाठी तयार नाही आहोत आणि मग 5 वर्षांनी पुन्हा तयारी करून लढावं म्हणून मागच्या वेळी आपण तो जो आपली अभियान होतं त्याच ठिकाणी थांबलो. आपण निवडणूक लढतायत साहेब. शहरामध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे की आपण महाविकास आघाडीतर्फे तिकीट मागताय. बरोबर आहे. मी यावेळी महाविकास आघाडीकडे काँग्रेस पक्षाला विधानसभेची उमेदवारी मागतोय. त्यामागचं कारणही तसंच आहे. माझी जी काँग्रेसमधली तिसरी पिढी आहे. जरी मी प्रत्यक्षपणे काँग्रेसमध्ये सहभागी नसलो तरी माझे आजोबा श्री भगवंतराव पावडे हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. माझ्या आजीनी आणि माझ्या आजोबांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि काँग्रेसचं जे सगळ्यात पहिलं इलेक्शन होतं खासदारकीचं, ते सुद्धा माझ्या घरून आर्वीतनं लढल्या गेलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विचारसरणीशी मी पहिलेपासून जुळलेलो आहोत. किंबहुना ते संस्कारच माझ्यावर आहेत. आणि काँग्रेस हा एक पुरोगामी विचारसरणीचा पक्ष आहे. त्यात सर्व जातीपंथांना स्थान आहे आणि माझा सुद्धा तीच विचारसरणी असल्यामुळे मी वर्धा विधानसभेची तिकीट ही काँग्रेस पक्षाला मागितलेली. सर, काँग्रेसमध्ये विधानसभेला घेऊन दिवसेंदिवस उमेदवारांची संख्या सतत वाढत आहे आणि यामध्ये आपण पण काँग्रेसची तिकीट मागता, तर तुम्ही स्वतःला काँग्रेसमध्ये नेमकं कुठे बघता? नक्कीच काँग्रेसमध्ये खूप सारे उमेदवार नवीन रोज अर्ज येत आहेत. मी मागच्या 15 वर्षापासून, मी म्हणजे वर्धा शहरामध्ये जवळपास 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि आपलं या समाजाला काही देणं लागतं या भावनेतनं मागच्या 15 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहे. त्यात विविध सामाजिक कार्य आहे. कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा असल्यामुळे मी प्रत्यक्ष आरोग्य सेवेशी निगडीत आहे. ते मग शासकीय आरोग्य सेवा असो की माझी खाजगी आरोग्य सेवा असो. जे आपल्याकडे मोठं जलसंकट आलं होतं त्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवला. पर्यावरणाच्या चळवळीमध्ये आम्ही काम करतोय. कोविडमध्ये आम्ही बऱ्यापैकी खूप मोठं काम आपण वर्धा जिल्ह्यात केलेलं आहे. आणि हे सगळे कार्य करताना मला असं वाटतं की पक्ष जेव्हा एखाद्या उमेदवाराचा विचार करेल तेव्हा त्याच्या कार्याचा सुद्धा नक्कीच विचार केला जाईल. मी मागच्या 15 वर्षापासून सक्रियपणे हे काम ऑन द ग्राउंड करतोय. इतके वर्षापासून त्यात कुठेही खंड नाही. जरी त्यावेळी राजकीय मनीषा नव्हती आणि सामाजिक चळवळीत मी काम करत होतो, तर मी पूर्ण वेळ ग्राउंडवर होतो. त्यामुळे नक्कीच पक्ष माझा विचार करेल अशी मला शाश्वती आहे. सर, पण आपण जसं म्हणताय की तुम्हाला तिकीट मिळतंय, पण तुमच्या समवेत इतर पण लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतायत, पण तुम्हालाच तिकीट देणार याची शाश्वती कशी? नक्कीच. आता जेव्हा विधानसभा येईल तर लोक नवीन येणारच आहे. प्रत्येकाची मनीषा असते की मला तिकीट मिळाली पाहिजे किंवा मी उमेदवारी घेतली पाहिजे. परंतु फक्त इलेक्शन आल्यानंतर काही लोक ग्राउंडवर येऊन काम करायला लागतात.
ते तुम्हाला 5 वर्ष दिसत सुद्धा नाही, असे बरेच लोक आहेत. असे बरेच लोक आहे की ते फक्त राजकीय लालसेपोटी राजकारणात येण्याचा प्रयत्न करत असतात. असे वेगवेगळे विविध कारणं असू शकतात आणि मला असं वाटतं प्रत्येकाला अधिकार आहे पक्षाला तिकीट मागायचा. परंतु मी आधीच सांगितलं की मी मागच्या 15 वर्षापासून सक्रिय समाजसेवेमध्ये आहे. वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घालतानाच त्याला प्रखरपणे कसं त्याचा निवाडा लावता येईल हे काम मी मागच्या जवळपास 15 वर्षापासून समाजसेवेच्या माध्यमातून करतोय आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मला यश सुद्धा आलेलं आहे. तर मला वाटतं त्या सगळ्यांपेक्षा माझी उमेदवारी ही उजवी असेल आणि नक्कीच पक्ष मेरिटच्या माध्यमातून माझा विचार करेल. आणि ह्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये प्रत्यक्ष समाजसेवेमध्ये 15 वर्षापासून आहे आणि त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकातले प्रश्न मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्या प्रश्नांची जाण मला आहे. जेव्हा आपण सामाजिक कार्य करतो तेव्हा त्या कार्याला एक लिमिट असते. तुम्ही एका परिघाच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. पण हेच काम जेव्हा तुम्ही तुमच्या हातात अधिकार असतात, तुम्ही कुठल्या एखाद्या एरियाचे प्रतिनिधित्व करत असतात, तर ते आपण अधिक जास्त इफेक्टिव्हली ते कामं करू शकतो. त्याचा लाभ हा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचू शकतो. छोटे छोटे उदाहरण आहे, जेव्हा आम्ही आता मालन्यूट्रिशनसाठी काम करतो, असं वाटतं की आपल्याजवळ जर अधिकार असते तर आपण अधिक इफेक्टिव्हली ते काम करू शकतो. कारण आज मी माझ्या ओपीडीतनं आठवड्यातनं 3 दिवस कुठेतरी जातो, त्या गावातले बालकं तपासतो, त्यांना काहीतरी मेडिसिन देतो. पण जर आज माझ्या हातात अधिकार असते तर मी तिथे गव्हर्नमेंटचे डॉक्टर पाठवू शकलो असतो, त्या बालकांची रेग्युलर तपासणी करू शकलो असतो. आज या छोट्याशा मुवमेंटमुळे आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या सेलूमधले कितीतरी प्रमाणातलं खूप मालन्यूट्रिशन कमी झालेलं आहे. आज जेव्हा आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये काम करतो, भूजल मॉइस्ट साईलच्या माध्यमातून किंवा कम्युनिटी ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून, तर एक सामाजिक चळवळ आहे. त्या माध्यमातून लोक सामाजिक चळवळ म्हणून जुळतात. परंतु जर तुम्ही एक अधिकाराने किंवा एखाद्या हक्काने जर ते कामं तुमच्या हातातनं झाले तर तुम्ही सिस्टीम सुद्धा त्या कामामध्ये लावू शकता. मग सामाजिक कार्याला जेव्हा सिस्टीमची साथ मिळते, शासनाची साथ मिळते, तेव्हा ते अधिक इफेक्टिव्हली होतात आणि ते शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण सामाजिक कार्य त्याच लोकांपर्यंत जाईल की जे लोक त्या सामाजिक चळवळीशी जुळलेले आहेत. परंतु जेव्हा तुम्ही शासकीय योजनांच्या माध्यमातून जाल तेव्हा ते काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला मदत होते. त्यामुळे आपण केलेल्या कार्याचा परीघ वाढवणे आणि समाजातल्या शेवटच्या घटकाला सगळ्या सेवांचा लाभ मिळावा म्हणून मी राजकारणात जायचा किंवा वर्धा विधानसभा लढवण्याचा विचार केलेला आहे आणि मला वाटतं या माध्यमातून मी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर, समाजामध्ये असं म्हटलं जातं की राजकारण हे नेमकं गजकरण आहे बा, पण आपल्याला गजकरणात नेमकं का उडी घ्यायची आहे? असं आहे, राजकारणाला गजकरण करणारे कोण आहेत किंवा राजकारणाची परिभाषा गजकरण का झाली यासाठी मला वाटतं जनतेलाच माहित आहे. तेच ते लोक निवडून देतात आणि मग त्यालाच स्वतःच आपण गजकरण म्हणतो. त्यामुळे सर्वसामान्यांनी राजकारणाशी निगडीत व्हायला पाहिजे. कारण मी राजकारणी नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. आपण सगळे राजकारणी आहोत. कारण आपण राजकारण सकाळी उठलेल्या ब्रश करण्यापासून, अंगावर घालणाऱ्या कपड्यापासून, जेवणापासून, गाडी घोडा, तुमच्या हातातल्या तुमच्या जीवनातल्या दैनंदिन गोष्टीशी राजकारण जोडलेलं आहे. कारण त्या गोष्टींचे भाव काय राहायचे, त्या तुम्हाला कशा उपलब्ध होतील हे राजकारणी ठरवतात. त्यामुळे राजकारणाला गजकरण बनवण्याला जर आपल्याला राजकारणातनं काढावं लागेल, त्यासाठी चांगल्या लोकांना राजकारणामध्ये जावं लागेल. कारण जेव्हा तुमच्या घराचा प्रश्न असतो, तुम्ही समोर येता. तुमचं घर बांधायचं तुम्ही चांगला आर्किटेक्ट शोधता. तुमच्या घरी काही लग्न समारंभ असेल तर तुम्ही चांगल्या दुकानातनंच खरेदी करता. मग तुमच्या दैनंदिन जीवनाशी जे प्रश्न निगडीत आहे, ज्यांना जे लोक गव्हर्न करतात, ज्या पॉलिसी बनवतात, मला वाटतं तिथे सुद्धा चांगले लोक जायला पाहिजे आणि मग आपण पुन्हा त्या गजकरणाचं राजकारण ट्रान्सफॉर्मेशन करण्यात यशस्वी होऊ. त्यामुळे सामान्य माणसांनी हा प्रश्न जिव्हाळ्याचा घेऊन असे लोक ज्यांना समाजाच्या प्रश्नाची जाण आहे आणि जे प्रश्न ते सामाजिक प्रश्न अत्यंत चांगल्या रीतीने सोडवू शकतात, अशा सर्व लोकांनी, मी असं म्हणत नाही की मी त्यातला आहे, पण तो प्रयत्न मी मागच्या 15 वर्षापासून सातत्याने करतोय. तर त्यासाठी सर्वांनी या राजकारणाला जवळीक करून राजकारणामध्ये युवांनी सुद्धा यायला पाहिजे. तेव्हाच प्रगल्भ राजकारण आपण करू शकू आणि ते राजकारण इफेक्टिव्हली आपल्या सगळ्यांवर त्याचा इफेक्ट राहणार आहे. आज छोट्या छोट्या गोष्टी, आज तुम्ही जा शहरामध्ये इतक्या साऱ्या सुविधा आहेत, तुमचे रोड झाले, नाल्या झाल्या, पण प्रश्न असा आहे की रोड खाली आहे, नाल्यावरती आहे. म्हणजे त्या पाणी रोडवरचं नालीत जायसाठी ते रोड बनलेले आहेत की नालीतलं पाणी रोडवर यायसाठी त्यात ड्रेनेज दिले हे कळत नाही. आज तुम्ही बघाल की गावामध्ये लाईटची चकाचौंध आहे, तुम्हाला लाईट खाली लाईट लागलेली दिसतात, पण तुम्ही तेव्हा खेड्यात जाता, ज्यांच्याशी आम्ही रोज जातो, आम्ही तिथले बालक तपासतो, आमचे शेतकरी त्या ठिकाणी राहतात. त्या गावात आम्ही गेलो तर संध्याकाळी गेलो तर गावामध्ये लाईट राहत नाही.
लोक आतमधनं होल्डर आणून आम्हाला लाईट लावून देतात की डॉक्टर साहेब गावात आले तर लाईट लागेल आपल्या गावामध्ये. इतकी विषम परिस्थिती तुम्हाला एकाच मतदारसंघात दिसते. आणि हे प्रश्न तुम्ही तेव्हा सोडवू शकता जेव्हा तुम्हाला त्या लोकांच्या प्रश्नाची जाण आहे. आणि मला असं वाटतं की मी अधिकारवाणीने म्हणू शकतो की मी मागच्या 15 वर्षापासून ते सगळे प्रश्न जवळून अनुभवले आहेत. आणि माझा तोच प्रयत्न राहील की समाजकारणातून मी जेव्हा राजकारणातून जातोय तेव्हा तो शेवटचा घटक जो वंचित आहे त्यासाठी आपण काही करू शकतो का? जे मुलं या आरोग्य सेवेपासून दूर आहेत त्यांच्यासाठी मी काही करू शकतो का? गावातला पाण्याचा भीषण प्रश्न आहे. आपल्या गावातला पाणी पुरवठा कसा होता आपल्या सर्वांना माहित आहे. ते पाणी मी सुद्धा आपल्या लोकांना देऊ शकतो का? शासकीय आरोग्य सेवा ज्या आपल्या शासकीय रुग्णालय आपल्याला देत आहे त्या अधिक चांगल्या रीतीने इफेक्टिव्हली मी देऊ शकतो का? कारण तिथे ट्रीटमेंट घेणारा हा तुमच्या आमच्यासारखा नाही, तिथे जाणारा गरीब माणूस आहे. त्याला तिथल्या आरोग्य सेवा अत्यंत चांगल्या रीतीने मिळाल्या पाहिजे कारण तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. ते इफेक्टिव्हली कसं वापरता येईल हे मी जाणतो कारण मी एक डॉक्टर आहे. त्या रुग्णालयामध्ये मी काम सुद्धा केलेलं आहे. असे खूप सारे प्रश्न समाजाचे आहेत जे मला माहीत आहे, ते जवळून बघितले आहे. आणि मला वाटतं माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून जर मला ही संधी मतदारांनी दिली तर ते प्रश्न मी प्रामुख्याने आणि इफेक्टिव्हली सोडवण्याचा प्रयत्न मनोभावे करेन. डॉक्टर साहेब, आपण विधानसभेचा आरोग्याचा प्रश्न मोठ्या याच्यावर म्हणताय, मात्र आरोग्यासाठी जिल्ह्यामध्ये येणारं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होतं हे वर्धा विधानसभेतून आजच्या डेटमध्ये हिंगणघाटमध्ये गेलंय. यावर आजपर्यंत आपण सुद्धा काहीच केलेलं नाहीये. नक्कीच हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांशी मला एका चर्चेदरम्यान कळलं की आपल्याकडलं मेडिकल कॉलेज आपल्याकडे आलं. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की तेव्हा मेडिकल कॉलेज वर्धेमध्ये आलं होतं. आणि तांत्रिकदृष्ट्या आणि जो काही शासनाचा GR आहे त्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय हे ज्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणीच व्हायला पाहिजे. कारण तिथलं हॉस्पिटल या कॉलेजसाठी त्यांना वापरायचं आहे हॉस्पिटल म्हणून. तर त्यानंतर आपल्याकडे ते कॉलेज आलं. त्यानंतर आपल्याकडे सगळ्यांना माहित आहे की साटोड्याच्या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन सुद्धा आलं होतं की त्या ठिकाणी जागा डेझिग्नेट झाली होती. परंतु जेव्हा हा मुद्दा आपल्या विधान भवनामध्ये चर्चेला गेला तेव्हा त्या आपल्या आजूबाजूचे जे एरियाचे बाजूचे जे 2 लोकप्रतिनिधी होते त्यांनी तो इफेक्टिव्हली मांडून किंवा आपण म्हणू शकतो भांडून ते मेडिकल कॉलेज आपल्या एरियामध्ये नेलं. आपल्याला माहित आहे हिंगणघाट आणि आरबी यांच्यामध्ये त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात एक शर्यत निर्माण झाली होती. कॉलेज माझ्याकडे यायला पाहिजे. मला असं वाटतं त्यावेळेस आपल्या प्रतिनिधीने जर हा मुद्दा तेव्हा इफेक्टिव्हली मांडला असता, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असते तर ते कॉलेज आपल्याला इथे रिटेन करता आलं असतं. आज परिस्थिती अशी आहे की त्यांना मेडिकल कॉलेज मिळालं आणि त्या जे काही त्यावेळेस त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं त्यांनी आरवीला एक 300 खाटांचं त्यांनी रुग्णालय तळेगाव शांतीपुर इथे दिलेलं आहे. कदाचित त्या मेडिकल कॉलेजचं भविष्यात त्या हॉस्पिटलचं आपण भविष्यात मेडिकल कॉलेजमध्ये कन्वर्ट करू असा सुद्धा मुद्दा भविष्यात आपल्याला ऐकायला मिळेल. मला असं वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये आपण आपली जी सिव्हिल हॉस्पिटलची जी यंत्रणा आहे ती आपण इफेक्टिव्हली वापरू शकतो. कारण मी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोबत 200 बेडचं कोविडचं ICU आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत यशस्वीरित्या चालवलं. बरेचसे मृत्यू आपण वाचवू शकलो. तर असं वाटतं की आपलं सिव्हिल हॉस्पिटल आपण ज्या काही आपल्या सुविधा त्या ठिकाणी आहे आणि अजून इफेक्टिव्हली त्याला एन्फोर्स करून एका मेडिकल कॉलेजच्या दर्जाचं हॉस्पिटल आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणून चालवू शकतो. नक्कीच हा मुद्दा जर इफेक्टिव्हली मांडला गेला असता तर आपलं कॉलेज इथे रिटर्न झालं असतं. मला वाटतं भविष्यामध्ये असे अजून खूप सारे प्रश्न येणार आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या वर्धा जिल्ह्याला मिळणार किंवा आपल्या विधानसभेला मिळतील. पण आपले लोकप्रतिनिधी जर त्याबद्दल सजग असले आणि त्यांनी इफेक्टिव्हली जर त्या गोष्टी मांडल्या तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी रिटेन करू शकू. अन्यथा पुन्हा कोणीतरी आजूबाजूचे लोकप्रतिनिधी येऊन ते आपल्याकडनं घेऊन जातील. त्यामुळे आपण सुद्धा हा विचार केला पाहिजे की भविष्यात असे प्रॉब्लेम यायला नको, याची काळजी आपल्या मतदारांनी नक्कीच घ्यायला पाहिजे. तसंच आपण आताच बघितलं असेल की आपण तो जो मेडिकलमध्ये अझिथ्रोमायसिन आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या गोळ्यांचा आला की काही जवळपास लाखाच्या वर गोळ्यांमध्ये ड्रगच आढळला नाही. किती गंभीर प्रश्न होता तो. आपण न्यूज वाचली आणि बस आपण विसरून गेलो. जी काही कारवाई व्हायची ती होईल. पण मागच्या इतके दिवसापासून तो साठा जो त्या हॉस्पिटलला होता लोक ते वापरत होते. त्याचे काय दुष्परिणाम झाले असतील किंवा लोकांना फायदा झाला की नाही, हे फायदा तर झालाच नसेल कारण त्या ड्रगच नव्हता. हा प्रश्न किती गंभीरतेने आपण घेतला, किती गंभीरतेने आपल्या लोकप्रतिनिधी घेतला हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आणि मला असं वाटतं एक डॉक्टर म्हणून या गोष्टींवर मी अत्यंत जास्त लक्ष ठेवेल. कारण एका लोकप्रतिनिधीकडे नुसतं रोड बनवणे, लाईट बनवणे, नाल्या बनवणे, लाईट लावणे हाच मुद्दा नाही. हा मुद्दा आपले जे
वेगवेगळे प्रतिनिधी आहे ते पण करू शकतील. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या विधानसभा मतदारसंघाला किंवा लोकसभा मतदारसंघाला रिप्रेझेंट करता, तेव्हा ते तुम्ही सोडवण्याचे प्रश्न हे फार वेगवेगळे असतात. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सार्वजनिक आरोग्य, आपल्या जनतेचं, आपल्या मतदारसंघाचं आरोग्य. आणि हा जो प्रकार आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला तो अत्यंत घातक आहे, अत्यंत गंभीर आहे. आणि मला असं वाटतं जर मी लोकप्रतिनिधी असलो तर असे प्रकरण पुन्हा होणार नाही. रोज आपल्या लोकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही याची काळजी मात्र नक्की मी प्रामुख्याने प्रश्न घेईन. असा येतोय की आपण पेशा आणि डॉक्टर आहात आणि निवडणूक जर आपण आमदार म्हणून निवडून आले तर तुम्ही तुमचा जो पेशा डॉक्टरकीचा जो आहे याच्यामुळे जो समाजाला जो एक उत्कृष्ट डॉक्टर मिळतोय तो तर भेटणं बंद नाही होणार. खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली पिडियाट्रिक्स हे माझं पॅशन आहे. म्हणजे बालरोग विभागात मी माझं जे पोझिशन ते माझं पॅशन आहे. आणि तो माझ्या जीवनाचा किंवा माझ्या सगळ्या परिवाराचा तो एकटा अर्निंग सोर्स आहे. संविधानामध्ये असं कुठेच लिहिलं नाही की राजकारण हा अर्निंग सोर्स आहे. कोणीच ऐकलं की राजकारण हे काही तुमची नोकरी नाही, तो तुमचा पेशा नाही, ते तुम्ही पत्करलेलं एक काम आहे तुमच्या पेशाच्या सोबत. तर त्याच्याकडे अर्निंग सोर्स म्हणून माझा पाहण्याचा बिलकुल उद्देश नाही किंवा तसा माझा मानस नाही. त्यामुळे माझ्या व्यवसायापासून मी दूर जाईल किंवा माझ्या रुग्णांची हेंडसाळी असं कोणीही डोक्यात आणू नये. मला वाटतं उमेदवार सगळ्यात जास्त काम हे त्याच्या प्रचारादरम्यान करतो हे सर्वांना माहित आहे. म्हणजे तो 5 वर्ष कितीही काम करत असला तरी सगळ्यात जास्त काम प्रचारादरम्यान करतो. आपल्या सर्वांना माहित आहे की समाजसेवा सांभाळून मी माझा वैयक्तिक प्रचार करण्याचं काम सुद्धा मागच्या 3-4 महिन्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण ते लोक अनुभवत आहात. आणि या पिरियडमध्ये कुठेही माझ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कुठे हेंडसाळ झाली असं मला तरी वाटत नाही. आणि ते लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. समाजसेवेमध्ये काम करताना मी 24/7 म्हणजे 24/7 वर्धेमध्ये उपलब्ध आहे. मागच्या 15 वर्षापासून माझ्या दिवसातले 3 ते 4 तास हे रोज समाजसेवेसाठी असतात. नक्कीच ती मला सुद्धा आनंद देते म्हणून मी ती करतो. आणि हा वेळ मी जर लोकांच्या समस्या सोडवायला दिल्या, ते जे माझ्या जीवनातले 3-4 तास जे कुठलाच लोकप्रतिनिधी कधीच देत नाही, तर मला वाटतं लोकांच्या समस्या मी अधिक प्रखरपणे सोडवू शकेल माझा व्यवसाय सांभाळून. जर मी माझा व्यवसाय सोडला आणि राजकारणात पूर्णतः गेलो तर मग नक्कीच मला माझ्या बाकीच्या राजकारण्यांसारखं व्हावं लागेल. मला माझ्या आमदारकीकडे किंवा माझ्या या लोकप्रतिनिधित्वाकडे एक अर्निंग सोर्स म्हणून पाहावं लागेल. आणि मला ते कदापि करायचं नाही आणि मला त्याची गरज सुद्धा नाही. मी जे काम मागच्या 15 वर्षापासून करतोय ते एकटा करत नाही, तर माझी टीम माझ्यासोबत काम करते. म्हणून इतके चांगले पॉझिटिव्ह चेंजेस तुम्ही कम्युनिटीमध्ये बघू शकता. आणि मला वाटतं जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या विधानसभा मतदार काम करू तेव्हा मी एकटा हे काम करत नसून ही सर्व टीम जी त्या समाजाशी सगळ्या तऱ्हेने जुळलेली ही टीम ते काम करणार आहे. त्यामुळे मला नक्की एक विश्वास आहे की माझ्या रुग्णांची हेंडसाळ कुठे होणार नाही. आणि असं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण की व्यवसाय सांभाळून केलेलं राजकारण, एक नवीन उदाहरण मला वाटतं आपण वर्धा जिल्ह्यातनं उभं करू. वर्धा जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा राहिलेला आहे. क्रांतीची सुरुवात महात्मा गांधींनी इथनं केली. पाण्याची चळवळ आपण वर्धा जिल्ह्यातनं उभी केली. वृक्षारोपणाची चळवळ आपण वर्धा जिल्ह्यातनं, वर्धा शहरातनं निर्माण केली. तशी एक वेगळ्या उमेदवारीची आणि वेगळ्या विधानसभा प्रतिनिधित्वाची चळवळ जर आपण वर्धा विधानसभेतनं उभी केली की आपला व्यवसाय सांभाळून राजकारण प्रगल्भ केलं, तर मला वाटतं हा एक जो प्रोजेक्ट आहे किंवा अशा प्रकारचा एक विचार आपण संपूर्ण महाराष्ट्रावर सुद्धा पोचवू शकतो. आणि त्यासाठी नक्कीच मतदारांनी जागृत व्हायची गरज आहे. या सगळ्या उमेदवारांमध्ये तुम्ही स्वतःचा प्रमुख प्रतिद्वंदी कोणाला समजता? माझ्या यावेळी येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे काही उमेदवार उभे राहतील ते सगळे माझे प्रतिद्वंदीच राहणार आहेत. आणि कुणालाही कमी लेखून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्याला गंभीरतेनेच घ्यावं लागणार आहे, कारण प्रत्येकाची आपापली ताकद आहे. पण मला असं वाटतं माझी उमेदवारी माझी एकट्याची नसून जनमानसातून, सामाजिक चळवळीतून आलेली उमेदवारी आहे. त्यामुळे या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा यावेळी माझ्या वतीने उमेदवार म्हणून राहणार आहे. आणि मला वाटतं मी जेव्हा निवडून येईल तेव्हा मी एकटा आमदार बनणार नसून हे सगळे लोक जे या मतदारसंघातले ते आमदार म्हणून ते स्वतः आमदार राहतील, असा ते अनुभव घेतील असा मला ठाम विश्वास आहे. त्यामुळे जे प्रतिद्वंदी ते माझ्यासमोर राहतील ते माझे प्रतिद्वंदी नसून या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचे प्रतिद्वंदी आहेत असं मला वाटतं. आपल्या मते साहेब विधानसभेचे प्रमुख मुद्दे काय आहेत? जेव्हा आपण एका विधानसभेच्या प्रतिनिधीकडे बघतो तेव्हा त्यांनी काय सॉल्व्ह केलं पाहिजे, कुठले मुद्दे त्यांनी घेतले पाहिजे, या महत्वाचा आपण पहिले विचार केला पाहिजे.
त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एक नंबर 1 की आरोग्य सुविधा, क्वालिटी मेडिकल सर्व्हिसेस, मग त्या शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो. शहराला मिळणारा पाणी पुरवठा तो स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे. नंबर 3 रोजगार निर्मिती जी आपल्या युवकांसाठी. नंबर 4 की आपल्या शासकीय शाळांमध्ये सुद्धा क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे, तिथल्या सर्व्हिसेस सुद्धा अपलिफ्ट झाल्या पाहिजे. हे मला वाटतं महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत जे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. सोबतच असे बरेच मुद्दे आहेत की जे एरिया वाईज वेगवेगळे आहेत. म्हणजे शहराचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहर आणि ग्रामीणच्या भागात जो एक भाग आहे तो अत्यंत दुर्लक्षित आहे. त्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत, ते कुठलेच सॉल्व्ह होत नाहीत, कारण प्रत्येकाला वाटतं एवढूसा वोटर आहे त्याच्याकडे लोक लक्ष देत नाही. मला वाटतं प्रत्येक एरियाचे प्रश्न, रामनगरचा लीजचा प्रश्न वेगळा आहे, तुम्ही खेड्यात जाल तर तिथे पांदन रस्त्याचा प्रश्न वेगळा आहे, घरकुलाचे प्रश्न आहेत, आमच्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न आहेत, असे खूप सारे प्रश्न आहेत. मला वाटतं हे प्रश्न प्राकर्षाने एक विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याकडे गांभीर्याने लक्ष आपण दिलं पाहिजे. आज जेव्हा आपण शहराच्या मधल्या भागाचा विचार करतो, शहर आणि ग्रामीणच्या, तिथे साध्या बेसिक आरोग्य सुद्धा सुविधा पोहोचलेल्या नाही, कारण तिथे वोटर कमी आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुम्ही इथे कमी वोटर आहे किंवा इथे जास्त वोटर आहे किंवा इथे माझे वोटर आहे, इथे माझे विरोध, असा विचार न करता सर्वांगीण मतदारसंघ, पूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, हा विचार एका लोकप्रतिनिधींनी करायला. तर आपण जे विधानसभेचे जे मुद्दे म्हटले आहेत, हे मुद्दे तर सर्वत्र आहेत, पण नेमकं आपलं विजन काय आहे विधानसभेला घेऊन? विधानसभेमधलं जे विजन आहे की मी आधी सांगितलं की सगळ्यांना आरोग्य सुविधा, क्वालिटी मेडिकल सर्व्हिसेस, मग त्या स्थानिक पातळी म्हणजे जिल्हा रुग्णालयात असो की आपल्या खेड्यातल्या ज्या PSCतनं किंवा सब सेंटरमधनं दिली जातं त्या ठिकाणी योग्य सुविधा देण्याचा प्रयत्न करणे, तिथलं क्वालिटी मेडिसिन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणे आणि एक वैद्यकीय व्यवसाय म्हणून ते कसं करायचं ते मला माहीत आहे. शहराचा पाण्याचा प्रश्न आहे. आता आपल्याला माहित आहे की पाऊस आला की वर्धेतलं पाणी गढूळ होणार आणि आपण ते एक्सेप्ट करून टाकलं आहे, कारण आपला पाणी पुरवठा नदीमधनं होणारा पाणी पुरवठा आहे. वर्धा एकटं असं शहर आहे की जे नदीमधनं पाणी उचलून फिल्ट्रेशन प्लांटमध्ये त्यातला गाळ काढून ब्लिचिंग टाकणं आपल्याला देतं. म्हणून नेहमी आपल्याकडे पाऊस आला की आपल्याकडे हगवणीची साथ, उलट्याची साथ ही येतेच. तर तो पाणी पुरवठा धरणातून कसा होईल आणि पाणी देताना ते पाणी चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं पोर्टेबल वॉटर, जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे मानक ठरवून दिले आहे त्याप्रमाणे लोकांना देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तो एक प्रामुख्याने मुद्दा राहील. ज्या काही आपल्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत त्या ठिकाणी त्या शाळा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये शाळा आहेत, त्या शाळेमधले पडके छत आहेत, त्या शाळेमध्ये टेबल खुर्च्या व्यवस्थित मुलांना बसायला नाही, फॅन नाही आहे, त्या सुद्धा आपण चांगल्या रीतीने आणि त्या ऑलरेडी तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्याला अपलिफ्ट करून आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शासकीय शाळांच्या माध्यमातून चांगलं क्वालिटी एज्युकेशन आणि चांगल्या सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न आपण करतो. जेव्हा आपण रोजगार आणि युवकांच्या रोजगारांबद्दल बोलतो, सगळेच जण हा प्रश्न घेतात, त्याला प्रामुख्याने स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोकल आपला अवेलेबल कच्च्या मालावर आधारित उद्योग आणणे. बऱ्याचशा इंडस्ट्रीज आपल्याला माहिती आहे आपल्या MIDC मधल्या बंद पडल्या, त्याचं पुनरुज्जीवन करता येईल का? आपले जे बचत गटातले महिला जे काही प्रॉडक्ट बनवत आहेत, बरेचसे ते प्रॉडक्ट विकल्या जात नाही, त्याला योग्य बाजारपेठ मिळवून देता येईल का, याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी आम्ही बऱ्याचशा प्रोजेक्टला सुद्धा भेट दिली आहे. त्या माध्यमातून आमचे जे फार्मर गटमध्ये कपमध्ये जे शेतकरी काम करतात त्यांच्यासाठी जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा लक्षात येतं की त्यांना सुद्धा आता आम्हाला त्यांच्या बाजारभावाला कसा, शेतमालाला कसा बाजारभाव देता येईल, जागतिक पातळीवरती त्याला बाजारपेठ उपलब्ध करता देता येईल का, हा सुद्धा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत. असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. प्रामुख्याने अजून जेव्हा आम्ही समोर या विधानसभेला जाऊ तेव्हा असे प्रमुख मुद्दे आणि विथ सोल्युशन आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊ आणि मला वाटतं ते अधिक इफेक्टिव्हली आपल्या मतदारसंघासाठी आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये तुमचं जे इमेज आहे हे अतिशय सॉफ्ट इमेज आहे, कारण तुम्ही पेशंट डॉक्टर आहात, पण सेम प्रश्न जे आहेत जनतेचे हे तुम्ही सक्षमपणे, ठामपणे विधानसभेत मांडू शकणार का? नक्कीच. मी एक बालरोग तज्ञ आहे, डॉक्टर तर आहेच पण बालरोग तज्ञ आहे, त्याच्यामुळे मला सॉफ्टच राहावं लागणार आहे, कारण माझे जे पेशंट्स आहेत त्यांच्याशी मी हार्शली राहू शकत नाही आणि थोडासा माझा स्वभाव आहेच. परंतु आपण जेव्हा विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये बघतो, आपण अनुभवलं असेल की जे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडले जातात, जे प्रश्न अत्यंत कळकळीने मांडले जातात, त्या प्रश्नांना नेहमीच उत्तर मिळतं किंवा त्याच्यावरती सोल्युशन निघतं. नुसता आरडाओरड करून जोरजोराने ओरडून फक्त माहोल तयार होतं, पण ते प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत
किंवा होता त्याची मी त्याबद्दल साशंक आहे. हा, पण नक्कीच ज्या ठिकाणी अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे, काही प्रश्न जोरात मांडले गेले पाहिजे, त्या अग्रेशन माझ्यामध्ये होतं. कारण मी आहे असंही म्हणता येईल. कारण मी माझ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आमची जी माड असते, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, ती मी जवळपास 2 ते 3 वर्ष लीड केलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न, आमच्या मेडिकल कॉलेजच्या रेसिडेंट डॉक्टरचे प्रश्न आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवले आहेत आणि ते सक्सेसफुली आम्ही पूर्ण सुद्धा केलं. त्यामुळे बरेचदा जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. त्यामुळे ज्या ठिकाणी अग्रेजनचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी नक्कीच अग्रेजन वापरलं जाईल. प्रश्न आहे की मतदारांचे प्रश्न, विधानसभाचे प्रश्न याला सोडवल्या गेले पाहिजे, त्याला सोल्युशन मिळवलं पाहिजे. मग ते नुसतं सॉफ्ट असून राहो किंवा तुम्ही अग्रेसिव्ह याच्यात ते राहत नाही, पण तुम्ही अभ्यासपूर्ण आणि किती गंभीरतेने मांडता त्याच्यावरती तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत असतात. आणि मला वाटतं माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून ते रिझल्ट नक्कीच मी आपल्या विधानसभा मतदारसंघाला मिळवून देईन. तर डॉक्टर सचिनजी पावडे, आपल्यासोबत ही जी आजची राजकीय मुलाखत झाली याच्यामध्ये आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. या मुलाखतीमध्ये आपण जनतेसाठी जे काही दृष्टिकोन मांडला आहे, जे काही प्रश्न तुम्ही जनतेचे घेऊन ही विधानसभा लढणार आहे, यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा तनका टीम कडनं तुमचा खूप खूप वेळ दिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण ही संधी मला दिली. या अनुषंगाने मी एक 4 राष्ट्रसंतांच्या ओळी सर्वांना सांगू इच्छितो की ग्रामसुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी यावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्रामस्वराज्य घडवाया. तर माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपली स्वतःची उमेदवारी म्हणून ही उमेदवारी लढवावी अशी दणकाच्या माध्यमातून मी लोकांना एक संदेश देऊ इच्छितो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.